पहा जे होल्डर्स आहेत त्यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर कॅच पकडली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ज्या या स्पर्धेचे होल्डर्स आहेत आई गावदे क्रिकेट संघ असलपाडा त्यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जे होल्डर्स आहेत त्यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर कॅच पकडली तर त्याचनंतर इथं आगमन झाले जगदीश दादा कराले साहेबांचं इथं आगमन झाले. मी विनंती करतो की व्यासपीठावरती या. तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. पंच स्पीडअप करा, उशीर करू नका प्लीज. सामन्याला सुरुवात वैयक्तिक संघाचं पहिलं षटक भास्करला पाहतोय तर स्ट्राईक एंडवरती हरेश, नॉन स्ट्राईक एंडवरती स्वप्नील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, ह्या चुका सुधाराव्या लागतील. दोन शतरक्षकाच्या मधून बॉल निघून चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. धावा मिळतील 4. शेलू टीमनी जर आता शेवटच्या मोमेंटला जर अशा चुका केल्या तर मग तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. दोन्ही टीमने भरपूर मेहनत घेतली. दोन्ही टीम्स 2-2 मॅचेस जिंकलेत. आता शेवटच्या करो या मरो परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमला आता चांगला प्रयत्न करणं, चांगला विश्वासी खेळ करणं फार महत्वाचं असणार आहे. आणि इथून पहिलाच बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती जरूर नशिबाच्या 4 धावा मिळाल्यात आणि संघाचा अकाउंट जरूर पाहायला मिळतो निरल खांडा टीम कडनं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय भास्कर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॉलर मध्ये स्वतः आपण पाहतोय गोलंदाज झाला आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मधून धावसंख्येत बदल, धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 साईडला खेळताय त्यांनी ग्राउंडच्या आतमध्ये कुणी बॉल टाकू नका प्लीज, कारण मॅच भरपूर महत्वाची आहे. त्याच्यामुळे थोडस सहकार्य केला, कारण आता याच्यानंतर तुमची देखील मॅच आहे. नाही नाही, लकीच चेक केला जाईल. हा मात्र मोठा फटका मारला जातोय. ताकदीचा वापर, बॉलला पाठवला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 11 धावा. 10 फलकेवरती आपल्याला पाहायला बोलतात. अप्रतिम बॅटिंग, भरपूर चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. षटकार आला आणि षटकाराच्या नंतर थोडस आता कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय एकीकडे जर पाहिलं तर गोलंदाज स्वप्नीलला चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं असणार आहे. अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय. भास्कर या गोलंदाजावरती हल्ले चढवले गेलेत. त्याच्या बॅट मधनं हरेश, त्याच्या बॅट मधनं एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हवेचं वातावरण वाढत चाललंय, पावसाची शक्यता देखील होऊ शकते, कारण क्लायमेटच तसं झालंय. त्याच्यामुळे चांगला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मध्ये ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. इथून पंच काय चौकार आहे, चेक केला जाईल. कारण इथं बघितलेलं आहे तर पाय रेषेला लागला गेलाय असं वाटतंय, पण तो स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल.
स्क्रीनवरती चेक केला आणि इथून पाय ऋषीला लागला होता आणि 4 धावा जरूर पाहायला मिळतात. आणि या 4 धावीनं धावसंख्येत बदल, धावसंख्यात हा फलकीवरती लागल्या जात आहे 15 धावा. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. भास्करचं षटक थोडस भाग ठरलं जात आहे. चांगला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. खर तर हरेश या फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्या बॅटमधनं एक षटकार, एक चुकार जरूर पाहायला मिळाला आणि म्हणजे अपेक्षा भरपूर आहे त्या खेळाडूकडे. 3 षटकांचे मॅच आणि चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा वापर, टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकीवरती लागल्या जातात 15 धावा. चला पंच टीन मिटिंग घेऊन देऊ नका, लगेच स्पीडअप करा, लगेच स्पीडअप करा. त्यानंतर बंडू आप्पा शिंदे साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. मी विनंती करतोय की या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरं षटक प्रभात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. बॉल टाकण्यासाठी सज्ज. इथं काय घडलं जातंय, स्लो पद्धतीचा चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल. एक अवंतर धाव आणि एक अवंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 10 फलकावरती 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला कमबॅक करावा लागेल शिलू टीमला, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा हा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतं, परंतु पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल आणि एक अवंतर धाव आणि एक अवंतर धावेने धावसंख्येत आपल्याला बदल पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कुठल्याही खेळाडूने दबाव टाकायचा नाहीये. सो पंचांचा निर्णय असणार तो अंतिम असणार आहे. एक अवंतर धाव मिळाली. अवंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. प्रभात बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आमदार फुलटॉस बॉल होता, जोरदार अपील करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून विचार केला तर नो बॉल. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळाले एक सिंगल आणि नो बॉल आहे. नो बॉल नाही का? येस, लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाले, नो नाहीये. ओके, एक सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत बदल, धावसंख्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळता. 18 धावा, 18 धावा 10 फलकावरती पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर पहा थोडासा बॉलिंग अटॅक थोडस चांगलं पाहायला मिळतं आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळालाय. कुठेतरी चांगला कमबॅक जरूर पाहायला मिळतोय शेलू टीम कडनं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. आलाय षटकार. धाव मिळतील 6. 24 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहे. अप्रतिम बॅटिंग. चोवीस धावा 10 फलकावरती लागल्या जातात. अप्रतिम बॅटिंग.
म्हणजे कुठेतरी बॅटिंग लाईन सध्या चांगली आता व्हायला लागली गेली आहे. 3 ओव्हरची माझ्या दुसऱ्या षटकातले काही बॉलचा खेळ बागे बाडच्या डरी लागली जाते, फटका फसला जातोय आणि तिथून फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. हरेश बॅक टू द डगआउट. सुमितला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल 3ऱ्या क्रमांकावरती. सुमितला मात्र आता चांगली बॅटिंग करावं लागेल. दुसरं षटक चालू आहे. काही बोलचं खेळ अजूनही बाकी. प्रभात बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र पहा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळेल का हे देखील पाहणं फार महत्वाचं असणार आहे. सुमित बॉलिंग. सुमित पाहतोय आपण सध्या स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून बीट झालाय फलंदाजांनी. षटक क्रमांक इथं जर विचार केला तर संपलं जात आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागले जातात 24 धावा. गोलंदाज तयार. 3रं षटक चालू. पहिलाच बॉल दांडे गुल. विकेटचं पतन आणि तर पहिला धक्का अजून बसला जातोय. फलंदाज बाद होईल किशोर. स्वप्नील हा फलंदाज बाद झालाय. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा कुठेतरी कमी यायला लागलेत. पहिलाच बॉल होता आणि हा पहिलाच बॉल वर दे मात्र महत्वाचा विकेट बाद झाला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दीपकला मात्र आता चांगला कमबॅक करावा लागेल. काही बॉलचा खेळ बाकी असेल. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. स्ट्राईक प्रति दीपक. बॅटची नरज लागली जाते. बॉल मध्ये स्वतः गोलंदाजाला पाहिलं जात आणि पहिल्या टप्प्यावरती झेल उडाला होता आणि दुसऱ्या टप्प्यावरती झेल पकडला गेलाय आणि थोडं बॅक टू बॅक दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वैभवला पाहतोय. 2 बॉल वरती 2 विकेट पाहायचे. आजच्या दिवसामध्ये दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का हे देखील पाहणं फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती.
वारा जास्त येत असेल तर ते बेल्ट्स काढा. पंच, हवा जास्त असेल तर ते बेल्ट्स काढा, नाहीतर. चला सामना स्टार्ट करा लगेच. स्ट्राइक वरती वैभवला पाहतो आपण. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला गॅप मध्ये ढकलला जातो. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल, परंतु इथं नाहीये. मिळाली फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. पंचवीस धावा धाव फलक्यावरती लागले गेलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. काही बोलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पंच, हवा असेल तर बेल्स काढा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. 10-12 पावलाचे रनअप या ओव्हर मध्ये, म्हणजे कुठेतरी धावा कमी पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गॅप मध्ये बोलला, फटका मारला जातो. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब थ्रो पाहायला मिळते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा जरूर पाहायला मिळतात आणि या 2 धावेनं धाव संख्येत आपण जर विचार केला तर 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. विवेक अनंत शेंडे साहेबांचं इथं आगमन झालं. मी विनंती करतो की व्यासपीठावरती या. विवेक अनंत शेंडे साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावरती या. तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाडा. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं इथं स्वागत केलं जातं. चला स्पीडअप करा शेलू टीम. उशीर करायचं नाही, लगेच स्पीडअप करायचंय. हा बॉल बॅट शेनरीची पालमध्ये बॉल मध्ये स्वतः गोलंदाजाला पाहतो. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न करत असताना आणि इथून फलंदाज होईल बाद. मिळाली फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 28 धावा येणारे 18 बॉल मध्ये 29 धावींची गरज पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम शेलू टीमला. चला शेलू टीम बॅट्समन जायचं लगेच. अजून एक मॅच खेळवायची, त्याच्यामुळं लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. उशीर करायचा नाहीये.
येणाऱ्या 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी 29 धावा काढावाच लागणार आहेत शेलू टीमच्या बॅट्समनला. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज. सामना भरपूर महत्वाचा असणार आहे दोन्ही टीमसाठी. दोन फलंदाज आपण पाहतो या भास्कर आणि रोहन हे दोन महत्वाचे खेळाडू असणारे टीम शेलू टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी पहिला मॅच पासून भरपूर चांगला संघ आपल्या इथपर्यंत पोहोचवला गेलाय आणि आता पूर्ण जबाबदारी खरं तर या दोन खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज. तर वैयक्तिक संघाचं पहिले षटक बॉलिंग ट्रॅक वरती सुमितला पाहतोय आपण, ज्याने विकेट हॅट्रिकचा विक्रम. नाही, सुमितला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती भास्कर, नो स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहनला पाहतोय. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. 18 बॉल 29 समीकरण. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकलला जातोय, फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली जाते आणि इथून मिळाल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखल करते या संघाचं श्रीगणेश पाहायला मिळतं शेलू टीम कडनं. एक धाव जरूर पाहायला मिळाल्या. 29 धावांचा पल्ला आहे आणि इथून जर पाहिलं तर फक्त एक धाव जरूर धावफलकीवरती लागली गेली. ह्या ओव्हरमध्ये 15-20 धाव येणं फार महत्वाचं असणार आहे टीम शेलू टीमला. आणि इथून कमबॅक चांगला आता नेरल खांडा टीमला देखील करावा लागेल. बॅटची नजर लागली जाते, महत्वाचा ट्रम्प कार्ड आणि इथून पहिला धक्का बसतोय शेलू टीमला. फलंदाज बाद होईल. रोहन बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे. कव्हर पॉइंट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आलाय चौकार आणि चौकाराच्या साईने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकीवरती लागल्या जातात 5 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ इथं संपला गेला आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या बॉलवरती आली सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट काढली गेली आणि तिसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. म्हणजे मोठे फटके येणं ही फार महत्वाचं असणार आहे.
इथं काय घडलं जात आहे अजून एक मला वाटतंय महत्वाचा विकेट बाद झाला जातोय चौथ्या बॉल वरती. खर तर त्याही खेळाडूकडे अपेक्षा होती, तो खेळाडू मात्र तंबूच्या आसराला आपल्याला पाहायला बोलतोय. प्रभात हा फलंदाज देखील बाद झाला जातोय. अप्रतिम कमबॅक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोहेब हा फलंदाज पाहतोय आपण. शेलू टीम कडनं चांगला कमबॅक करावा लागेल. सोहेबला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला स्पीडअप करायचे, स्पीडअप उशीर करू नका प्लीज. सकाळपासून सर्व खेळाडूंना आम्ही सूचना देतोय, स्पीडअप करा प्लीज. हा मात्र विचार केला तर वाईट बॉल आणि एक अवंतर धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला तर धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून मात्र चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बीट झालाय फलंदाज जागेवरती थांबवलाय. गोलंदाज सुमितचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम कमबॅक. कारण त्या गोलंदाजाच्या नावावरती मला वाटतं या आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक मी पाहिली गेली. अप्रतिम बॉलिंग अटॅक या गोलंदाजाकडे आहे. छोटा पॅक बडा धमाका आणि खरं तर अप्रतिम कमबॅक या गोलंदाजाकडे आहे. त्याच्यावरती हल्ला चढवला जातो. शॉर्ट पीस बॉल त्याच्यावरती गेला आक्रमण. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय षटकार. धावा मिळतील 6. षटकाच्या जाईने धावसंख्येत बदल. धावसंख्या 12 धावा. होलिंडर अजून आपल्याला एक मॅच खेळवायची. होलिंडरने बाउंड्रीचा ताबा घ्या प्लीज. होलिंडर पूर्ण बाउंड्रीचा ताबा घ्या. आणि जर होलिंडरने कुठले आपल्या ज्या आई गावदे क्रिकेट संघ असलपाडा जे होलिंडर्सने जर बाउंड्री लाईनच्या जर बाहेर कॅच पकडले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अजून एक मॅच पेंडिंग आहे. होलिंडरने बाउंड्रीचा ताबा घ्या. मोहन दादा ठोंबरे यांच्याकडनं ते पारितोषिक आहे. होलिंडर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर होलिंडरने कॅच पकडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला सामना स्टार्ट करा. उशीर करायचा नाहीये, सामना स्टार्ट करा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतंय. हा मात्र जोरदार अपील करण्याचा प्रयत्न आहे आणि इथं काय घडलं जाते, दांडी गुल केली जाते. ही खासियत आहे या गोलंदाजाची. जेव्हा जेव्हा मॅच मध्ये हा गोलंदाजाला पाहतो तेव्हा चांगल्यांना त्यांनी थांबवलाय. आणि तुन अजून एक महत्वाचा विकेट बाद होईल. ज्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर होती तो फलंदाज तंबूच्या फलंदाज भास्कर बॅक टू द डगआउट. त्याच नंतर इथं आगमन झालं अक्षय शेंडे साहेबांचं. मी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण जर विचार केला तर दुसरं षटक चालू आहे. संदेशला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. संदेश ह्या गोलंदाजाची मी विकेट हॅट्रिक पाहिली होती. फटका भरपूर चांगला आहे. गॅप मध्ये टवलावला जातोय. क्षेत्रच्या मागे बोलताय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धावा मिळतील 4.
मच्छिंद्र ठोंबरे यांनी जर कॅच पकडली तर 500 रुपये कमिटीला जमा करायचे विनंती असणार आहे. धाव संख्या धावफलकावरती लागले गेलेत 16 धावा. दुसरं षटक चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे फटका फसला जातोय. अजून एक फलंदाज होईल बाद. बॅक टू द डग आउट. चला बॅट्समन लगेच जायचं. बॅट्समन उशीर करू नका. लगेच जावा बॅट्समन लगेच जायचंय. चला लगेच स्पीडअप करायचे. धाव संख्या जर पाहिली तर 16 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही काही गोलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन फलंदाज प्रमोदला पाहतोय. 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाजाला पाहतोय. आणि इथून जर विचार केला तर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वप्नीलला मात्र एखादा बिगिट करावा लागेल. तर एकीकडे ताकदवान गोलंदाज. पुन्हा एकदा उंची जास्ती आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पळतोय. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. 2 धावा मिळतील. 2 धावेने धाव संख्येत बदल. धाव संख्या धावफलकावरती लागल्या जात आहे 18 धावा. गोलंदाज तयार. संदेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक रेट वरती स्वप्नील. हा मात्र वेग भरपूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जाते वेग इस्ट्रिकच्या आतमध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दड पण असणार. सध्या मॅच दोन्ही टीम कडे आपल्याला पाहायला मिळलंय. कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ घरचा रस्ता पकडेल. एकीकडे जर शेलू टीम पाहतोय तर दुसरीकडे टीम नेरल खांडा टीमला पाहतोय आपण. नेरल खांडा टीमला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हा टप्पा पहा. स्लो पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा बाहेर जाणार बॉल पण आमच्याकडे बोलतात वाईड बॉल. एक अव्वंतर धाव पाहायला मिळते आणि 51 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा मात्र फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु जेल सुटलाय. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली रनिंग. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. षटक क्रमांक इथं दुसरं संपलं जातं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत लागल्या जातात 21 धावा. 6 बॉल मध्ये 8 धावींची गरज. 6 बॉल आणि 8 धावींची गरज. सहा बॉल आणि 8 धावींची गरज. चला स्पीडअप करायचं लगेच. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच स्पीडअप करायचं लगेच. टाइम भरपूर कमी राहिला आपल्याकडे. खूप लांब जायचंय. थोडस सहकार्य करा सगळ्यांनी. अंधेरा पडला तर मग वस्तीला राहायला लागेल. याच्यानंतरची जी मॅच आहे ती 2 षटकाची असणार आहे. लक्ष असू द्या. आयोजकांची सूचना आली गेली. चला 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 8 धावींची गरज. कंपल्सरी 8 धावा काढावच लागणार आहे. दोन्ही टीम कडे मॅच आहे. एकीकडे जर आपण विचार केला तर टीम आपण पाहतोय शेलू टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते. टीम नेरल खांडा टीम आपल्याला पाहायला मिळते.
कोण बाजी मारणार, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, हे काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 8चं समीकरण. पहिलाच बॉल बाद जनरेची लागली जाते. बिटी विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाले, दुसरीचा कॉल केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखल लागला जात आहे 23 धावा. 5 मध्ये 6 धावींची गरज. कंपल्सरी 6 धावा काढावच लागतील. जर षटकार आला तर सामना शिलू टीम कडे पाहायला मिळेल आणि डॉट बॉल आला तर टीम नेरल खांडा टीम कडे आपल्याला हा सामना थोडासा पाहायला मिळेल. स्लो पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय आणि तर जेल सुटला जातोय. एकदा मिळाले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून 2 धावा पूर्ण पाहायला मिळताय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्येत आपण लागले जात आहे. पहा हे रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीन वरती, काय डाय मारली गेले त्या खेळाडूनं, अप्रतिमा. कारण शेवटचा मोमेंट आहे. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मेहनत करणं फार महत्वाचं आहे आणि ते दृश्य सध्या आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळत आहे. 4 बॉल मध्ये अजूनही 4 धाब्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सोहेब, सध्या स्ट्राईक एंड वरती पाहतोय. 4 बॉल आणि 4 धावींची गरज. बॉल टू बॉल. चला स्पीडअप करा टीम नेरल, लगेच स्पीडअप करायचं, उशीर करू नका प्लीज, कारण अजून एक मॅच खेळवायची आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 4 बॉल 4 धावींची गरज. सामना कुठला संघ बाजी मारेल. ओ इथं काय घडलं जात आहे. बॅटची नरीज लागली जाते, फलंदाज होईल बाद. अजून एक महत्वाचा विकेट बाद होत. शिलू टीमला अजून एक झटका लागलाय. 3 बॉल आणि 4 धावींची गरज. कंपल्सरी 4 धावा काढावच लागतील. बॉल असतील 3. अमर रहे अभी अमर आया है मैदान के अंदर. 3 बॉल मध्ये 4 धावींची गरज आहे. पाहायचा अमरचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. अप्रतिम बॅटिंग करावं लागेल. शेवटच्या मोमेंट पर्यंत ही मॅच आपल्याला आली आहे. 3 बॉल 4 धावींची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती महेश. अप्रतिम बॉलिंग अटॅक राहिला गेला याही गोलंदाजाचा. पुन्हा एकदा पॅड वरती चेंडू आडला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न करत असताना परंतु इथं नाकार मिळाले. फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्येत आपण लागले गेले 26 धावा. खेळाडूंनी कुठे बाहेर जायचं नाही, मध्ये पॅनलच केला जाईल. खेळाडूंनी जागेवरती बसायचंय. शेलू टीमचे खेळाडू जागेवरती बसायचे. खुर्च्या दिले तुम्हाला प्लीज. 2 बॉल 3 धावींची गरज. गोलंदाज महेश पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण स्वप्नील. ओ माय गॉड, महत्वाचा ट्रम्प कार्ड. अजून एक विकेटचं पतन. महेशचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावलं जात आहे. विकेट डाऊन. फलंदाज बाद. स्वप्नील बॅक टू द डगआउट. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावेंची गरज. कौन पड़ेगा भारी, किसके आएगी बारी, जरूर कुछ ही मिनट में पता चलेगा. शेलू टीम की नेरल खाना टीम आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल शेवटचा, 3 धावेंची गरज. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंट पर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली, कारण तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा कमी आल्या होत्या दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये खरं तर महेशने केलेली भरपूर चांगली सुरुवात. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही या ओव्हर मध्ये आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना आता आलाय गेलाय. दोन्ही खेळाडूच्या फासल्या फासफूस पाहायला मिळतील आणि कुठला संघ आजच्या दिवसामध्ये पुढल्या फेरीमध्ये दाखल असणार. शेलू की नेरल खांडा टीम आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 3.
शेवटच्या मोमेंटला ठोकलाय 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 षटकार आणि सामना जिंकलाय शेलू टीम. हाडलाक टीम, नेरल खादा टीम. आणि आयोजकांची सूचना आली गेली, पुढची मॅच 2 ओव्हरची असणार. आयोजकांची सूचना आली गेली, वेळ कमी राहिलेला आहे त्याच्यामुळे 2 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. आयोजकांची सूचना गेली. 5 वाजून गेलेत, 5 वाजून 2 मिनिटं झालेत. खेळाडूंनी सूचना करा, 2 ओव्हरची मॅचेस खेळवली जातील. चला शेलू टीम, उशीर करायचा नाहीये. कॅप्टन लगेच या, कॅप्टन लगेच यायचंय, कॅप्टन लगेच यायचंय. एपी टॉपिक मधील आपण पहिली सेमीफायनल पाहतोय, गारपोली वर्सेस शेलू. आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने कणकणीत मात्र षटकार मारला आणि मॅच जिंकून दिली आपल्या संघासाठी, असा फलंदाज गणेश ठरलाय, ज्याने 1 चेंडू 3 धावांची गरज असताना कणकणीला षटकार मारला आणि आपल्या संघाला मात्र सेमीफायनल मध्ये पोहोचवण्याचं काम केलं त्याने. परेजा ठोंबरे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल गणेशला. काय फटका पाहिला आपण मित्रांनो. गणेशच्या बॅट मधून 1 चेंडू 3 धावांची गरज असताना 2 षटकार आणि मॅच विनिंग पारी.